नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची जी घटक चाचणी दुसरी आहे किंवा त्याला आपण आकारिका चाचणी दुसरी म्हणतो, ती आता जवळ आलेली आहे. तर आज आपण इयत्ता चौथीचा गणित हा विषय घेणार आहोत. तर या गणित विषयाची आकारिका चाचणी परीक्षा कशा प्रकारची असणार आहे, कुठले प्रश्न असणार आहेत, त्याचबरोबर तुम्हाला मार्किंग सिस्टीम कशी असणार आहे, कोणता प्रश्न किती मार्क्सला असतो, हे सगळं अगदी व्यवस्थित या व्हिडिओमधून तुम्हाला समजणार आहे. त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही जरूर एंड पर्यंत बघा, जेणेकरून हा एक व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला गणित या विषयाचा कॉन्फिडन्स वाढणार आहे. तर हा एक मॉडेल पेपर आहे किंवा आपण त्याला म्हणूयात की प्रॅक्टिस पेपर आहे, नमुना प्रश्नपत्रिका आहे. ठीक आहे. तर तुमच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न असणार आहेत ते अशा प्रकारचे प्रश्न असणार आहेत. साधारणतः भागाकार करा, गुणाकार करा, यामध्ये असे वेगवेगळे प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. तर चला आपण आता हा पेपर सोडवायला घेऊयात. तर प्रश्न पहिला काय दिलेला आहे बघा, खालील उदाहरणे सोडवा किंवा सोडव सांगितलेलं आहे. यासाठी 3 गुण आहेत. तर प्रत्येक हा एक जो आहे हा एक मार्कसाठी असणार आहे. ठीक आहे. तर त्यामध्ये पहिला काय आहे, द्रवाचे आकारमान मोजण्याचे एकक काय. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. तर आता विद्यार्थ्यांनो याचं उत्तर सांगा बघू पटकन, काय असणार आहे. द्रवाचे आकारमान मोजण्याचे एकक काय असते, मिलीलीटर किंवा लिटर असते. तर या ठिकाणी मी ते लिहिते, मिलीलीटर आणि लिटर. त्यानंतर अर्ध्याचा अर्धा म्हणजे किती सांगितलेला आहे. आता बघा, हा जर एक पूर्ण आहे तर यातला हा इकडचा भाग काय असतो, अर्धा. ठीक आहे. तर या अर्ध्याचा सुद्धा आपण अर्धा केला तर हा एक भाग आहे, याला आपण काय म्हणतो, पाव भाग म्हणतो. तर ते पाव या ठिकाणी असं उत्तर येणार. आता 3.25 लिटर म्हणजे किती मिलीलीटर विचारलेलं आहे. 3.25 म्हणजे किती सांगा बघू विद्यार्थ्यांनो. 3.25, आता या ठिकाणी आपण हे गणित समजून घेऊयात. 3.25 म्हणजे 2 आणि 3/4 एवढं असतं, बरोबर. 3.25 पाव म्हणजे किती असतं, 1/4 असतं, बरोबर. अर्धा म्हणजे किती असतं, 1/2 असतं, बरोबर. तर आपल्याला 3.25 विचारलेला आहे, म्हणजे 2 आणि 3/4 म्हणजे आलं हे 3.25 लिटर. तर 1/4 लिटर म्हणजे किती मिलीलीटर असतं, तर असतं ते 250 मिलीलीटर. ठीक आहे. आता अर्धा लिटर म्हणजे किती असतं, 500 मिलीलीटर, बरोबर. तर आता 3.25 लिटर सांगितलेलं आहे, म्हणजेच किती येणार, 2,750 मिलीलीटर, बरोबर. अगदी व्यवस्थित समजलेलं आहे. 3.25 म्हणजे किती असतं, 2/3/4 असतं. तर 3/4 म्हणजे पाऊण आलेलं आहे. पाऊण म्हणजेच किती असतं, 3/4 म्हणजेच किती असणार, 750 मिलीलीटर. तर आपल्याला आता सांगितलेलं आहे 3.25 म्हटल्यानंतर 2च्या पुढे पाऊण आहे, 2,750 मिलीलीटर म्हणजेच 3.25 लिटर. चला, तर आता हा प्रश्न पहिला आपण बघितला. आता त्यातला प्रश्न पहिल्यातला ब काय आहे, भागाकार कर. ठीक आहे. तर हा प्रश्न 2 मार्क्ससाठी विचारलेला आहे. याच्यामध्ये बघा 3/269 विचारलेला आहे. ठीक आहे. चला आपण आता याचा भागाकार करूयात. तर इथं पहिल्यांदा शून्याचाच भाग जाणार, कारण आतला हा जो 2 आहे हा कसा आहे, या 3 पेक्षा छोटी संख्या आहे, त्यामुळे इथं 0 घेतलं तर इथं असते वजाबाकी. तर इथं येणार हे 2 आणि वरचा हा जो 6 आहे हा आपण इथं या स्थानावरती घेतो. हे झाले 26. तर आता 3चा पाडा म्हणायला सुरुवात करा विद्यार्थ्यांनो. तर इथे किती येणार, 3/8 = 24. 3/8 = 24चा भाग जातो, तर इथे 3/8 = 24. तर यांची वजाबाकी येणार ही 2, इथं येणार 0 आणि वरचा हा 9 आपण पुन्हा इथे खाली घेऊयात, बरोबर. आता 9चा भाग जातो, 3×9 = 27. तर यांची वजाबाकी केली तर किती येणार, उत्तर 2. इथे झालं 0. तर ही आपली काय असते, बाकी. आणि 89 ही जी आहे हे काय आहे, भागाकार. ठीक आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थित ही बाकी, हा भागाकार, हे असं तुम्ही ॲरो मार्क करून द्यायचं आहे. एवढं सगळं पूर्ण तुम्ही केलात तरच तुम्हाला पैकीच्या पैकी 2 मार्क्स मिळणार आहेत. ओके. चला आता पुढचा प्रश्न दुसरा.
प्रश्न अ, पुढील गुणाकार कर. तर यासाठी 3 मार्क्स आहेत. प्रत्येक हा जो एक गुणाकार विचारलेला आहे हा एक मार्क्ससाठी असणार आहे. ठीक आहे, चला आता या ठिकाणी आपण हा गुणाकार करूया. तर गुणाकार करायचा म्हटल्यानंतर तुम्हाला ऍटलिस्ट 10 किंवा 15 पर्यंत तरी पाढेपाठ असलेच पाहिजे. चलो, 5 त्रिक किती असणार 15 म्हटल्यानंतर इथं आले 5, आपण एक काय घेतला हातचा घ्यायचा आहे. तर 4 पंचे 20, 20 आणि हा एक होता तो किती झाले 21, 21 चे पुन्हा इथं एक आणि आपला हा झाला इथे हातचा 2. तर 7 5 35, 35 आणि हे 2 36 37. तर हा झाला आपला गुणाकार 3715. आता नेक्स्ट पुढचं बघा. 9 चौक 36, तर इथं आले हे 6, 3 इकडे आपले बाकी राहिले. 4 गुणिले 0 किती असतात 0, परंतु हे 3 आहेत, हे 3 आपण असेच घेतले. ठीक आहे, त्यानंतर 4 चौक 16, तर इथे येणार 16. तर हा झाला या दोघांचा गुणाकार. आता यांचा गुणाकार आपण बघूया. बघा, 9 चौक पुन्हा किती आहेत 36, त्यामुळे इथे येणार 6, इथं आपण 3 घेऊयात. हे 9 9 5 45 आणि हे 3 आहेत वरचे, म्हणजे किती झाले 48. तर इथे येणार 8 आणि आता आपली किती बाकी राहिली 4 राहिली. त्यानंतर हातचा 4 राहिलेला आहे. तर 9 1 9 9 2 18 9 त्रिक 27, त्यानंतर 27 अधिक 4 किती येणार 28 29 30 31. तर इथे येणार हे 3186 या दोघांचा झाला गुणाकार. चला, प्रश्न दुसरा अ आपला पूर्ण झाला. आता प्रश्न ब काय सांगितलेला आहे, घड्याळात वेळ दाखव. तर त्यांनी वेळ दिलेली आहे ती आपल्याला लिहायचं आहे. किती वेळ झालेली आहे 2 मार्क्ससाठी आहे, याच्यासाठी 1 मार्क असेल, यासाठी 1 मार्क्स असेल. तर बघा, हा जो लहान काटा आहे, हा लहान काटा काय असतो तास काटा असतो, आणि हा जो मोठा काटा आहे हा मिनिट काटा असतो. बरोबर, हा आहे तुमचा तास काटा, हा आहे मिनिट काटा. राईट, आता बघायचं आहे आपल्याला घड्याळामध्ये किती वाजलेले आहेत ते सांगायचं आहे. तर हा जो तास काटा आहे, हा तास काटा 9च्या पुढे आहे आणि 10च्या थोडस अलीकडं आहे, म्हणजे पूर्ण 10 वाजलेले नाहीत, परंतु 9च्या पुढे गेलेले आहे. तर आपण काय लिहिणार 9. आता इथं पहिल्यांदा मी हे घेते 9, बरोबर. त्यानंतर हा जो मिनिट काटा आहे, हा बघा, हा हे जे टोटल आहे 12 ते 1 किंवा 1 ते 2, ह्या 2 नंबर्सच्या मधलं जे जी वेळ असते ती किती मिनिटाची असते 5 मिनिटाची असते. बरोबर, मग आता हे 12 पासून इथं 8, 12 पासून 6 जर घेतलं तर हे किती होतात पूर्ण 30 मिनिटं होतात. इथून 12 पासून या 6 पर्यंत 30 मिनिटं होतात, आणि इथून हे 5 आणि हे 5 म्हणजे किती झाले 40 मिनिटं. 9 वाजून 40 मिनिटे. आता पुढच्या घड्याळात बघा, हा जो तुमचा तास काटा आहे हा 12च्या थोडस पुढे गेलेला आहे आणि 1च्या तो बरसच असा अलीकडे आहे. तर हा जो आहे मिनिट काटा, हा मिनिट काटा कितीवर आहे 5 वरती आहे. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे या दोघांच्या मधलं जे अंतर सॉरी जी वेळ असते ती किती असते 5 मिनिटाची असते. तर हे टोटल 12 पासून 6 पर्यंतच किती असते 30 मिनिटं असतात. मग आता आपला काटा किती वरती आहे 5 वरती आहे, म्हणजे एकूण किती मिनिटं झालेली आहेत 25 मिनिटं झालेली आहेत. मग आपण कसं लिहिणार 12 वाजून 25 मिनिटे. बरोबर, तर अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहिलेलं आहे. चला आता बघूयात आपला प्रश्न तिसरा काय आहे. खालील उदाहरण सोडव. तर याला 3 मार्क्स दिलेले आहेत. प्रत्येक आकृतीच्या खाली अक्षरात लिहिलेला अपूर्णांक त्यापुढील चौकटीत लिहा व आकृतीचा तेवढा भाग रंगवा. ओके, तर आता ही जी आकृती आहे याच्यासाठी काय दिलेलं आहे 2/3 दिलेलं आहे. तर आपण अपूर्णांक कसा लिहितो 2/3. हा झाला आपला अंश, हा झाला आपला छेद. 2/3 आता आकृतीमध्ये रंगवण्यास सांगितलेला आहे. आता हे 3 दिलेलं आहे, 2/3 आपण कसं रंगवणार, तर यातले 2 हे जे ब्लॉक्स आहेत हे आपण कम्प्लीट रंगवणार, म्हणजे याचा अर्थ होणार 2/3. चला समजलं. आता पुढचं 4/8 सांगितलेलं आहे. तर अपूर्णांकामध्ये आपण कसं लिहिणार 4/8. बरोबर, तर आता याच्यामध्ये किती आहेत बघा, हे भाग 1 2 3 4 5 6 7 8 आहेत, म्हणजे आपल्याला हे अर्धा हाफ सर्कल हा सगळा रंगवावा लागणार.
ठीक आहे, तर अशा प्रकारे हा दुसरा झाला. आता तिसरा 5/6 सांगितलेला आहे म्हटल्यावर 5/6 हे झालं अपूर्णांकामध्ये लिहिलेलं. तर हे किती आहेत? 1 2 3 4 5 6. तर यापैकी आपल्याला 5 रंगवावे लागणार आहेत. तुम्ही हे अगदी व्यवस्थित रंगवायचे आहेत. ठीक आहे, एक बाकी राखलेला आहे आणि बाकीचे जे 5 आहेत ते आपण रंगवलेले आहेत. चलो, आता बघूयात विद्यार्थ्यांनो प्रश्न तिसरा मधला प्रश्न ब, बेरीज कर, जो की 2 मार्क्स साठी विचारलेला आहे. ओके, तर आता बेरीज करण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे, आपण याची काय करूयात? व्यवस्थित मांडणी करून घेऊयात. 17,500 अधिक 13,250 आणि यांची काय करायची आपल्याला? बेरीज. तर हा असतो आपला एकक स्थान, हा आहे दशक स्थान, हा आहे शतक स्थान, हा हजार स्थान आणि हा आहे दशहजार स्थान. चलो, तर या रेषेच्या वरती जो काही हातचा लागेल तो आपण देणार आहोत. तर 0 अधिक 0 येणार 0, 5 अधिक 0 येतात 5, 5 अधिक 2 येणार 7, 7 आणि 3 किती असतात? 10. तर इथे गेला हा आपला हातचा. 1 अधिक 1 अधिक 1 येणार 3. तर किती बेरीज झाली बघा? 30,750. तर 2 मार्कसाठी हा प्रश्न आहे. आता प्रश्न चौथा, खालील आकृतीची परिमिती काढ सांगितलेला आहे. 2 मार्क्ससाठी आहे. ठीक आहे, तर आपण हा जो प्रश्न आहे हा इथं सॉल्व्ह करूया. आता ही आकृती कशाची आहे? तर ही आहे आयताची आकृती. तर आयताच्या आकृतीच्या परिमितीचे सूत्र काय आहे? तर ते मी इथं लिहिते. इथं शॉर्टकट मध्ये लिहिते, तुम्ही फुल लिहायचं आहे. आयताची परिमिती बरोबर काय असतं? 2 गुणिले रुंदी अधिक 2 गुणिले लांबी. बरोबर. मग आता बघा किती आहे? 7 आणि 2 आहे म्हटल्यानंतर 2 गुणिले 7 अधिक 2 गुणिले 2. तर 7 दोन्ही 14 अधिक 2 गुणिले 2 4. 14 अधिक 4 किती झाले? 18. तर आता या आयताची परिमिती किती झालेली आहे? 18. राईट, 18 सेंटीमीटर. कारण आपल्याला त्यांनी माप किती मध्ये दिलेले आहेत? 7 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर दिलेले आहे. तर आयताची परिमिती आलेली आहे 18 सेंटीमीटर. त्यांनी जे एकक दिलेलं आहे हे एकक द्यायला विसरायचं नाही. आता ब काय दिलेला आहे बघा? रिकाम्या जागा भर. हा जो प्रश्न आहे हा 3 मार्क्ससाठी आहे. तर या ठिकाणी काय काय दिलेलं आहे बघा? तर इथे काय दिलेलं आहे? 10 रुपयाच्या किती नोटा लागतील जेणेकरून त्याचे 1,000 रुपये होतील. तसेच 20 रुपयाच्या किती नोटा 1,000चे होण्यासाठी? 50 रुपयाच्या, 100 रुपयाच्या आणि 500 रुपयाच्या. ठीक आहे, तर 10 रुपयांच्या या ठिकाणी किती नोटा लागणार आपल्याला? 100 नोटा लागणार. तेव्हा कुठे 1,000 रुपये तयार होणार. त्यानंतर 20 रुपयाच्या आपल्याला किती लागणार? 50 लागणार. तसेच 50 रुपयांच्या किती नोटा लागणार? या ठिकाणी 20 नोटा लागणार. आता आलेला आहे 100 रुपयाच्या किती नोटा लागणार? तर 100 रुपयाच्या आपल्याला किती नोटा लागणार? या ठिकाणी 10 नोटा लागणार, जे की 1,000 तयार होतील. 1,000 रुपये होतात ते मिळून. आणि आता 500 रुपयांचे आपल्याला किती लागणार? 2 लागणार, म्हणजे 1,000 रुपये त्यापासून होणार. तर विद्यार्थ्यांनो, हा होता तुमचा इयत्ता 4थीचा गणित या विषयाचा घटक चाचणी परीक्षेचा पेपर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, इयत्ता 4थीचा इंग्लिश विषयाचा पेपर सुद्धा ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की बघून घ्या. थँक्यू सो मच. बाय बाय.